सोयगाव तालुक्यातील तिडका गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने 10 जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। या प्रकरणी तालुका पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने तातडीने गावात धाव घेऊन 10 जनावरांवर उपचार करत त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले। तिडका गावालगत शेतकरी संदीप पगार यांनी गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वी त्यांच्या शेतात जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद बांधलाय। रस्त्यालगत हा हौद असल्याने येथून येणारी जाणारी जनावरे पाणी पितात। शेतकरी पगार हे नियमित हौदात विहिरीतील पाणी सोडतात। त्यांनी या हौदात पाणी सोडले होते। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास या हौदातील पाणी प्यायल्याने 22 जनावरांना विषबाधा झाली। या हौदात पाणी प्यायलेली जनावरे जंगलात गेल्यानंतर चरताना चक्कर येऊन कोसळली। त्यानंतर त्यातील 5 बैल, 4 म्हशी, 2 गाई, 1 वासरू अशा 12 जनावरांचा मृत्यू झाला। ही जनावरे संदीप मगर, विष्णू मगर, जगदीश मगर, शेख मुबारक या 4 शेतकऱ्यांची आहेत। ही बाब निदर्शनास येताच त्यांनी एकच आक्रोश केला। 12 जनावरांचा मृत्यू झालाय तर 10 जणांवरती उपचार सुरू आहेत। मयत जनावरांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल असे सोयगाव पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दानिश बुखारी यांनी सांगितले। शिवशाही न्यूज प्रतिनिधी रईस शेख, सोयगाव। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।